मागील एका आठवड्यापासून पावसाने चांगलीच जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी काही प्रमाणात सुकावला होता। मात्र काही ठिकाणी अवकाळी तर काही ठिकाणी गारपीट झाल्याने शेतकरी आता हवालदिल झालाय। या गारपिटीमुळे आंबा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलाय। महिन्यापूर्वी जो आंब्याला 200 रुपये प्रति किलो भाव होता, तो आंबा आज 80 ते 70 रुपये किलो दराने विकला जातोय। आंबरस खाणाऱ्यांची मात्र मजा झाली आहे। आंब्याचे दर घसरल्यामुळे 2 किलोच्या ठिकाणी 4 किलो आंबे घेऊन जाता येत आहेत। यामुळे आमरस खवय्यांना मोठी पर्वणीच लागली आहे। मात्र शेतकऱ्यांचं नुकसान होतंय। आंबा अवकाळी पावसाने गळून पडतो, त्यामुळे शेतकरी मिळेल त्या भावात केसर आंबा विकतोय। अवकाळी पावसामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आंबा तोडून विक्रीस आणताय, त्यामुळे मार्केटमध्ये मुबलक आंबा आला असून लालबाग, बदाम, दशेरी वेगवेगळ्या प्रकारचे आंबे बाजारपेठेत दाखल झालेत। आंब्याचा भाव आज प्रति किलो 40 ते 70 रुपये दराने विक्री होतोय, त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। दिवसापासून जो पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आंब्याची आवक वाढली आणि भाव जे घसरले आहे। तर कच्ची केसर जी आहे ती 30 रुपयापासून 60 रुपयापर्यंत विकू राहिली आणि तयार माल बी जे 50 ते 60 रुपये विकू राहिला आणि त्याचा 2 नंबर आहे तो 25-30 रुपये भाव असा केसरचा भाव चालू आहे। आंब्याचे दर कसे आहे काय वाटतं? हा सर, 15 दिवसापूर्वी 150 रुपये किलो चाललेला होता, परंतु या पावसाच्या अभावी पाऊस जास्त झाल्यामुळे आज आमच्या शेतकऱ्याचे खूप हाल चाललेले आहे आणि आज किमान 60 ते 65 रुपये किलोवर आमचा आंबा आलेला आहे। रुपये किलोने घेतला, रेट जास्तच वाटते। अजूनही तुम्हाला जास्त वाटते का? हो, मार्केट में आम की आवक बहुत ज्यादा है और रेट कम हो गए। असल में है ना, बारिश के वजह से जो है तो रेट कम हो गया। एकदम स्वस्त वाटले। हापूस आम्ही 70 रुपये किलो घेतला। पूर्वी एक 3 आठवड्यापूर्वी ते 200 रुपये किलो होतं, मध्ये 150 होतं, आज 70 रुपयाने भेटलं। चांगले आंबे भेटले। आंबे खूप स्वस्त झाले, खूप बाजारात आलेले आहेत आणि केशर आंबा 50 रुपये किलो आहे आणि हापूस तर आहे 70-80. बाकी खूप छान वाटतं, एकदम आंबे एकदम गोड आहेत, छान आहे, मस्त आहे। सर्वसामान्यांना परवडेल असं दर आहे का? हो, खूप खूप सगळे आरामाने खाऊ शकतात।